मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय। काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर लढणार अशी घोषणा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली। मुंबई काँग्रेसचं एक दिवसीय शिबिर पार पडलं आणि त्यानंतर चेन्नीथलांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली। मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे, 227 सीटों में लड़ेंगे। हमारे जिला कांग्रेस कमेटी, ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों की इच्छा यही है कि अकेला लड़ना क्या है, हम अकेले लड़ेंगे। कोणत्या पक्षाने कोणत्याची कोणती भूमिका घ्यावी हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं आणि त्यामुळे जर अशा काही गोष्टी ते ठरवत असतील किंवा ठरवायचे असतील तर त्याला समोरचे आमच्यासारखे काय करणार आहे, काय करणार नाही। त्यांनी त्यांची भूमिका ठरवायला आमची काय हरकत असेल, काहीच कारण नाही। हे इलेक्शन जे आहे ते आपण स्वबळावर लढलं पाहिजे आणि आमचे जे समविचारी काही विचारचे पक्ष असतील, जसे काही आरबीआयचे गट जे आमच्याशी त्या ठिकाणी येऊन आमच्याशी जे आहे ते आघाडी करायला तयार आहेत किंवा इतर जे आमच्याशी आघाडी करायला तयार आहेत त्यांच्याशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये या विषयावरती बोलू आणि त्यांच्याशी आमची आघाडी कसे होईल या संदर्भामध्ये आमचं वाचन बोलू। जर त्यांच्याकडे काही मागणी केली असेल तर त्या प्रमुखाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि जर ते तसे घेत पण असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे आमच्या पक्षाबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करतील। मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाही, मनसेसोबतच्या युती करण्याच्या प्रश्नावरून वर्षा गायकवाड यांनी हे उत्तर दिलं। तर बिहारमधल्या रासानंतर सुद्धा काँग्रेस असा निर्णय घेत आहे असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी पलटवार केला। काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्था जी आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या संस्कृतीला ते धरणारी भाषा नाही आणि म्हणून मला अपेक्षा ही आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला मला की XYZ मुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलात का, ह्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की आमची भूमिका नेहमी राहिलेली महाविकास आघाडीमध्ये की कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे। आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघूनही त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं तर त्यांना कोणी थांबवू नाही शकत, त्यांच्या वरिष्ठ थांबवू शकतात। मुंबईच्या जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, महापौर महायुतीचाच असेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय। तर कोणाला कसं लढायचं आहे हा त्यांचा निर्णय असं देखील फडणवीस म्हणाले। विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे। जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढतंय हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल।